महाराष्ट्रातील शाळा कॉलेजही बंद होणार. इराण अमेरिका युद्धाचे महाराष्ट्रावर काय काय परिणाम होणार आहेत, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका अत्यंत गंभीर विषयाबद्दल बोलणार आहोत. सध्या मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात भीती आणि अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धाचा परिणाम फक्त त्या देशापुरताच मर्यादित राहत नाही, तर भारत आणि महाराष्ट्रावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. जर हे युद्ध वाढले तर पेट्रोल डिझेल महाग होऊ शकते. ऑलरेडी ते झालंच आहे. गॅस सिलेंडर मिळणे कठीण होऊ शकते. बस सेवाही बंद होऊ शकते. शाळा कॉलेज ऑनलाईन जाऊ शकतात. महागाईचे दर खूप वाढू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इराण अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रात नेमके काय परिणाम होऊ शकतात. युद्धामुळे तेलाचं मोठं संकट निर्माण झालंय, हे सर्वांना माहीतच आहे. सर्वात मोठा परिणाम म्हणजे तेलाचा तुटवडा. जगभरात जवळपास 20% तेल आणि गॅस होमार्जून सामुद्रधुनी या मार्गाने जातो आणि युद्धामुळे हा मार्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारत आपले सुमारे 85% तेल आयात करतो. त्यातील मोठा भाग मध्य पूर्व देशांमधून येतो. जर हा पुरवठा बंद झाला तर भारतात आणि महाराष्ट्रात खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. पेट्रोल डिझेलचे दर खूप वाढू शकतात. युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारात ऑइलच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्याचा परिणाम भारतावरही असा झालेला आहे. भारतातही डिझेल, पेट्रोल आणि ट्रान्सपोर्ट खर्च सगळीकडेच वाढला आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की युद्ध वाढले तर पेट्रोलचे दर 150 ते 200 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. महाराष्ट्रात बस सेवा बंद होण्याची शक्यता. जर डिझेल महाग झाले किंवा कमी झाले तर एसटी बस सेवा कमी होऊ शकते. काही मार्ग बंद होऊ शकतात. शहरातील बस सेवा कमी होऊ शकते, कारण बस, ट्रक आणि माल वाहतूक पूर्णपणे डिझेलवर चालते. गॅस सिलेंडरचा तुटवडा. भारतात मोठ्या प्रमाणात LPG आणि LNG गॅस मध्य पूर्वेतून आयात होतो. युद्धामुळे काही शहरांमध्ये आधीच गॅस एजन्सीज बाहेर मोठ्या रांगा दिसत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर उशिरा मिळू शकतो. गॅसचे दर वाढू शकतात. काही भागात तुटवडा निर्माण होऊ शकतो. महागाई खूप वाढू शकते. तेल महाग झाले की त्याचा परिणाम सर्व गोष्टींवर होत असतो. उदाहरणार्थ भाजीपाला महाग, दूध महाग, धान्य महाग, वाहतूक खर्च वाढणार. युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्नधान्य आणि वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आता आपण पाहूया शाळा आणि कॉलेजवर याचा काय परिणाम होणार आहे. जर परिस्थिती गंभीर झाली तर शाळा बंद होऊ शकतात. कॉलेज ऑनलाईन होऊ शकतात. परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली तर ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते. शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम होतोय. शेअर बाजार पडू शकतो. रुपया कमजोर होऊ शकतो. अर्थव्यवस्था मंदावू शकतात. भारत सरकारचे काय काय उपाय चालू आहेत हे आता आपण पाहणार आहोत. दुसऱ्या देशांकडून तेल खरेदी करण्याचा प्रयत्न भारत करत आहे. इंधन साठा वाढवत आहे. पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित केलं आहे, कारण भारतात ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्व आहे. आता ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामान्य लोकांनी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आता आपण बोलूया. इंधनाचा अनावश्यक वापर टाळावा. गॅस जपून वापरावा. घाबरून जास्त साठा करू नये. सरकारी सूचना पाळाव्यात. अशा प्रकारे खूप गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सामान्य माणसं आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी कमी असतील, जसे की गॅस वगैरे भरून ठेवू शकतात आणि तेलाचाही साठा करू शकतात. जास्त नाही, पण ॲटलिस्ट 2 महिने पुरेल एवढं तेल तरी आपल्या घरामध्ये असायलाच हवं. कारण की आपण युद्धाचं काही सांगू शकत नाही आहे की युद्ध कधी बंद होणार आहे. आणि युद्ध जर बंद नाही झालं तर सगळ्याच गोष्टी अशाच वाढत राहणार आहेत आणि शाळा कॉलेजवरही याचा गंभीर परिणाम दिसून येणार आहे. अगर इंधन बंद झालं तर शाळा लगेचच ऑनलाईन मोडमध्ये शिफ्ट होऊन जातील. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते काय होईल? युद्ध थांबेल की महागाई अजून वाढेल? कसली महागाई वाढेल हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.